मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेचा दणदणीत विजय झालाय। सिनेट निवडणुकीचा विजय म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मात्र लोकसभा आणि सिनेट निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही होणार का, पाहूया त्या रिपोर्टमधून। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या युवा सेनेने झेंडा फडकवलाय। सिनेट निवडणुकीत युवा सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत होती। छात्र सेनेचे 4 आणि मनसेचा 1 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होता। मात्र या लढतीत युवा सेनेचे 10 पैकी 10 उमेदवार विजयी झाले। धनराज कोहचाडे, मयूर पांचाळ, शशिकांत झोरे, शीतल देवरुखकर, स्नेहा गवळी, प्रदीप सावंत, मिलिंद साटम, अल्पेश भोईर, परम यादव, किसन सावंत युवा सेनेच्या या उमेदवारांनी विजयाचा 100% स्ट्राईक रेट राखलाय। दरम्यान याच स्ट्राईक रेटनं आगामी विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवायचा असं आवाहन युवा सेनेचे शिलेदार आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाईंनी केलंय। आजपासून ही सुरुवात आहे। आपला विजयाचा गुलाल जो आपण उधळलेला आहे, मातोश्रीच्या अंगणात असेल, कराडच्या अंगणात असेल, शिवसेना भवनाच्या अंगणात असेल, हाच गुलाल ज्या दिवशी विधानसभेचे निकाल येतील त्या दिवशी देखील आपल्याला उधळायचा आहे। या तयारीला तर हा जो विश्वास मतदारांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर दाखवलेला आहे, हाच विश्वास पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या नावावर, ह्या व्यक्तीवर विधानसभेत देखील दाखवल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे। लोकसभेमध्ये युवा सेनेची, शिवसेनेची ताकद ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दाखवून दिलेली आहे। आमच्या 9 जागा जिंकून आल्या। 9 जास्त की 7 जास्त हा मला तर कधी विषयच कळत नाही, कारण 9 जास्त असल्या कारणानंतर स्ट्राईक रेट बोंबलतात। आता आमच्या 10 पैकी 10 आल्या, मग स्ट्राईक रेट 100चा झाला, मग आता काय उत्तर देणार? त्यामुळे आम्ही लोकसभा जिंकलो, त्यानंतर आम्ही पदवीधर जिंकलो, त्यानंतर आम्ही शिक्षक जिंकलो, त्यानंतर मिलिंद नार्वेकरांची आम्ही विधान परिषद जिंकलो, त्यानंतर आता सिनेटची 10 पैकी 10 जागा जिंकलो, आता एका महिन्यातली विधानसभा पण जिंकणार। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 2 वर्षांपासून प्रलंबित होती। राज्य सरकारने सिनेट निवडणूक रद्द केल्यामुळे हा वाद कोर्टातही पोहोचला होता। अखेर कोर्टाने फटकारल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आणि युवा सेनेने 100% यश मिळवून विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं। दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही विजयाचा सिलसिला पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार केलाय। मुंबई विद्यापीठावर अशा तऱ्हेने भगवा फडकलेला आहे। ABVP असेल, मिंध्यांचा गट असेल, यांनी प्रयत्न करून सुद्धा त्यांना ही निवडणूक टाळता आली नाही आणि जिंकता आली नाही। याचं कारण असं आहे, हा जो मतदार आहे सुशिक्षित, तो विकला जात नाही। इथे मतं विकत जाण्याची अजिबात शक्यता नाही, त्याच्यामुळे मिंध्यांचं काही चाललं नाही। महाविकास आघाडीच्याच बाजूनं कौल आहे। युवक जे होते तर लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम होता, पण मुंबईच्या विद्यापीठाच्या निकालानंतर युवकसुद्धा आता महाविकास आघाडी बरोबर आहे आणि ही विजयाची परंपरा जी आहे ती कायम ठेवण्याचा निर्धार महाराष्ट्रातील सर्व जनतेने, सर्व स्तराच्या लोकांनी, मग तो युवा असेल, शेतकरी असेल, तरुण असेल, यांनी तो निर्धार केला आहे, हे या निकालावरून स्पष्ट होत आहे। तर सिनेट निवडणुकीच्या निकालाचा विधानसभेच्या निवडणुकीशी काहीच संबंध नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। त्या निकालाचा आणि विधानसभेच्या निवडणुकीचा फार रिझल्ट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला लोकसभेच्या विजयाची पुनरावृत्ती करायची आहे आणि याचा ट्रेलर मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतून पाहायला मिळतोय। त्यामुळे आता महायुतीला, विशेषतः भाजपला मुंबईत वर्चस्व टिकवण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागेल हे निश्चित। देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।